नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे राकेश त्याच जंगलामध्ये आलेला असतो. तिथे ईश्वरी आणि अर्णव दोघे जण असतात. पण राकेश त्यांची मदत करण्यासाठी नाही तर ईश्वरी आणि अर्णवला त्रास देण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो. जेव्हा इथे राकेश ईश्वरी आणि अर्णवला दोघांना एकत्र बघतो तेव्हा राकेशला खूपच जास्त राग आलेला असतो. राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की अर्णव, अरे माझ्या इंदोरी जिलेबी बरोबर एकांत याचा विचार तर मी केला होता अर्णव, आणि तुम्ही दोघंजण एकत्र हे मला सहन होत नाही आहे. अर्णव, अरे तुझ्या जागी जर मी असतो ना तर कधीच त्या ईश्वरीला नाही, पण जाऊ दे, या क्षणाची मी कधीपासून वाट बघत होतो. फायनली तो दिवस आलेला आहे आणि आता मला माझ्या इंदोरी जिलेबीजवळ जाताना कोणीही अडवू शकत नाही. अर्णव, तू सुद्धा मला आता अडवू शकणार नाही आहेस, असं राकेश म्हणत असतो. आणि जो कोणी आडवा येण्याचा प्रयत्न करेल त्याला मी सोडणार नाही आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, हे सगळं त्या लावण्याने केलेलं असतं. लावण्य आपल्या माणसांना फोन करते आणि ती विचारत असते, काम झालं का? तेव्हा तिचा माणूस म्हणतो, हो मॅडम, काम झालेलं आहे. मी तुम्हाला आत्ता फोन करून हे सगळं सांगणारच होतो. तर इकडे आता तो माणूस म्हणत असतो की त्या दोघांना आपली माणसं बोटवरती घेऊन गेलेले आहेत. तेव्हा लावण्या म्हणत असते प्रेक्षकांनो की त्यांना काही तिथे शिपिंगसाठी पाठवलेलं नाही आहे. हे बघा, एक काम करायचं, उद्या मला अर्णव काही झालं तरी घरी हवा आहे, आणि ती ईश्वरी देसाई नाही मिळाली तरीसुद्धा चालेल, कुणाला काही फरक पडत नाही, तिला तिथेच ठेवून या. पण मागच्या वेळेला जी चूक केली ती आता करायची नाही. अर्णव मला उद्या सकाळी घरी हवा आहे, कळलं तुम्हाला, तो सुद्धा सुखरूप. तेव्हा तिचा माणूस म्हणतो, मॅडम अजिबात काळजी करू नका, अर्णव सर सुखरूप उद्या घरी असतील आणि ती ईश्वरी देसाई तिथूनच गायब असेल. तेव्हा इथे लावण्याचं फोनवरचं बोलणं आता अंजलीने ऐकलेलं असतं, पण अर्धवट. पण लावण्या मात्र अंजलीला तिथे बघून खूपच जास्त घाबरलेली असते. तिला असं वाटतं की आता हिने संपूर्ण बोलणं ऐकलं की काय. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे राकेश आता पूर्णपणे तयार झालेला असतो. त्याने चेहऱ्याला मास्क लावलेला असतो आणि डोळ्यामध्ये, त्याच्या डोळ्यांना त्याने आता दुसऱ्या लेन्स लावलेल्या असतात. घारे डोळे असल्यामुळे त्याने ब्लॅक कलरचे लेन्स त्याने आता डोळ्यामध्ये लावलेले असतात, जेणेकरून अर्णव आणि जर ईश्वरने त्याला बघितलं तर त्यांना त्याच्यावरती संशय येऊ नये म्हणूनच. तरी ते प्रेक्षकांनो, आता अंजलीने लावण्याचं बोलणं ऐकलेलं असतं, पण ते अर्धवट ऐकलेलं असतं. लावण्य मनामध्ये घाबरलेली असते. तिला असं वाटतं, हिने माझं संपूर्ण बोलणं ऐकलं की काय. तेव्हा तिथे अंजली येत्याने म्हणत असते, काय गं लावण्या, आता तू कुणाबरोबर तरी अर्णवबद्दल बोलत होतीस ना, मी ऐकलं. तेव्हा लावण्य म्हणत असते, हो मी बोलत होते ना अर्णवबद्दल. माझे जे सोर्सेस आहेत ना त्यांच्याबरोबर मी अर्णवबद्दलच बोलत होते. तेव्हा इकडे अर्णवला लवकरात लवकर शोधून काढण्यासाठी मी माझी टीम कामाला लावली आहे ना. तेव्हा इकडे अंजली म्हणते, फक्त अर्णवच नाही तर ईश्वरीसुद्धा, ईश्वरीला शोधायचं आहे ते पण सांग. तेव्हा इकडे लावण्या म्हणते, हो तेच, अर्णव आणि ईश्वरी दोघांनासुद्धा शोधण्यासाठी सोर्सेस मी कामाला लावलेले आहेत. तेव्हा अंजली म्हणते, लावण्या, हे तुझे सोर्सेस आहेत तरी कोण, ते जरा सांगशील का गं मला. तेव्हा इथे लावण्य म्हणते, हो म्हणजे माझे फ्रेंड्स, त्याचबरोबर माझे नातेवाईक जे खूपच महत्त्वाचे आहेत, त्या सगळ्यांना मी कामाला लावलं आहे अर्णवला लवकरात लवकर शोधण्यासाठी. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, अगं म्हणजे सोर्सेस म्हणाले ना की सगळ्यात आधी आपल्या नजरेसमोर जे येतात ते म्हणजे इथे पोलीस. तू पोलिसांना तर सांगितलेलंच नाही आहेस याबद्दल काही, नाही का, म्हणून मी विचारलं की हे सोर्सेस आहेत तरी कोण. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे, मागच्या बाजूचा CCTV कॅमेरा बघण्यात आला आहे. तेव्हा इथे पोलिसांना खूप मोठा क्ल्यू सापडलेला आहे, कारण त्या CCTV फुटेजमध्ये अर्णव आणि त्याचबरोबर ईश्वरी दोघेसुद्धा दिसलेले आहेत आणि तो टेम्पोसुद्धा. त्याच्यामुळे आता पोलिसांना खूप महत्त्वाचा क्ल्यू सापडल्यामुळे आता पोलीस लवकरात लवकर त्या दोघांपर्यंत पोचणार आहेत, असं अंजली म्हणाल्यानंतर लावण्याला आनंद होत नाही, तर तिला खूप मोठा धक्का बसतो, तिला शॉक लागतो. ती म्हणते, काय, व्हॉट. तेव्हा इथे अंजली म्हणते, व्हॉट, काय गं काय झालं, असं व्हॉट का म्हणतेस, तुला आनंद झाला नाही का.
तेव्हा इकडे लावण्या म्हणते, नाही झाला ना. तेव्हा अंजली म्हणते, तुला आनंद झाला असेल, पण तो तुझ्या चेहऱ्यावरती नाही दिसला ना, म्हणून विचारलं. तेव्हा इकडे आता अंजली म्हणते की अर्णव आणि ईश्वरी लवकरात लवकर सापडतील. तेवढ्यातच ते आजी नम्रताला आतमध्ये घेऊन येतात. म्हणतात की ये नम्रता ये. तेव्हा अंजली म्हणते, नम्रता तू या वेळेला इथे? तेव्हा आजी म्हणतात, हो ना गं, बिचारी अर्णव आणि ईश्वरीबद्दल काही माहिती मिळाली आहे का ते विचारायला आली होती. बिचारी खूप टेन्शनमध्ये आहे गं. तेव्हा अंजली म्हणत असते, नको तू काळजी करू. हे बघ नम्रता, ये तू बस इथे आमच्याबरोबर आणि अजिबात काळजी करू नको. पोलीस लवकरच अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही शोधून काढतील. तुला खूप काळजी वाटते ना गं तुझ्या बहिणीची. तेव्हा लावण्या म्हणते, तुला कसली काळजी वाटते गं? हे सगळं जे काही घडतंय ना, तुझ्या बहिणीमुळे तर घडतंय. तुझ्या बहिणीने, ईश्वरीने तर हे सगळं केलंय ना. एक नंबरची चीप मुलगी आहे. तिला फक्त पुढे जायचं असतं. मग मार्ग कुठलाही असू दे, फक्त पुढे जायची घाई असते ना ज्या लोकांना, त्यांच्याबरोबरच हे सगळं असं घडत असतं. तिला खूप घाई आहे ना पुढे जायची, म्हणूनच तिच्याबरोबर असं घडलं आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये तिने अर्णवला सुद्धा फसवलं आहे. ही खूप मोठी चूक केली आहे तिने. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, गप्प बस गं लावण्या, हे काय बोलतेस तू? आधीच बिचारी इतकी टेन्शनमध्ये आहे, ती काही बोलत नाही आहे, म्हणून जास्त बोलशील का? आणि हे बघ, ईश्वरीने असं काही केलेलं नाही आहे. त्या बिचारीला काय मिळेल? ती तर इतकी साधी भोळी आणि निर्मळ मनाची मुलगी आहे, कळतं का तुला? तेव्हा अंजली म्हणते, नाहीतर काय लावण्या, ती बघ, ती ईश्वरी आहे ना, तिच्या मनामध्ये एक आणि तोंडावरती एकच असतं. म्हणूनच तुझा तिच्याबद्दल असा गैरसमज आहे, कारण तिच्यामध्ये कुठलाही फिल्टर नाही आहे. ती जशी आहे ना तशी ती वागते, म्हणून तू तिच्याबद्दल गैरसमज करून घेतलेला आहेस. पण ईश्वरी खरंच खूप चांगली आणि साधीभोळी मुलगी आहे. तेव्हा इकडे आजी म्हणते, नाहीतर काय, ते आहेत ना पत्रकार, ते सुद्धा तिच्याबद्दल वाईट साईड बोलतायत. काही माहिती नाही, काय नाही, उगाचच विनाकारण तिला नावं बोटं ठेवतायत. मला अजिबात हे पटत नाही आहे. ईश्वरी अशी मुलगीच नाही आहे, कळलं ना. तीच बिचारी कुठल्या मोठ्या संकटात सापडलेली आहे. तेव्हा अंजली म्हणते, माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ती कधीच काही चुकीचं नाही करू शकत. त्यामुळे इथे आता अंजली आणि आजी दोघेही म्हणतात की चल नम्रता, चल तू आतमध्ये. आणि तिला आता आतमध्ये घेऊन जातात आणि लावण्याला इग्नोर करतात. आजी म्हणतात की नम्रताला वाटेल तसं बोलू नकोस. हे काही तुझं ऑफिस नाही आहे, कळलं ना. माझं घर आहे आणि माझ्या घरामध्ये माझ्या पाहुणीचा अपमान केलेला मला आवडणार नाही आहे, कळलं का लावण्या. तेव्हा इथे लावण्याला राग आलेला असतो. ती म्हणत असते की ही माजुरडी आजी आणि ही माजुरडी अंजली, या दोघींना तर मी नंतर धडा शिकवेन बरोबर. मला फक्त अर्णवबरोबर लग्न करून या घरात येऊन राजशिखरे तर होऊ दे, मग बघ तुमच्या दोघींचा माज कसा उतरवतं ते. असं लावण्य आता म्हणत असते प्रेक्षकांनो. तिला खूपच जास्त राग आलेला असतो. त्यानंतर इकडे आता ईश्वरी मशरूम आता आगीमध्ये शेकून काढत असते, ती भाजून काढत असते. तेव्हा तिचं लक्ष अर्णवकडे जातं. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की बघ कसा झोपला एवढा शांतपणे, हा खडूसचंद किती शांतपणे झोपलाय. मला असं वाटतंय इथून बाहेर कसं पडायचं या टेन्शनने एवढा दमला नसेल ना, तेवढा इथे माझ्यावरती ओरडून ओरडून दमला असेल, थकला असेल, म्हणून इतका शांतपणे झोपलाय. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडेच बघत असते आणि म्हणत असते की झोपल्यानंतर किती मासूम दिसतोय. मग हा जागताना मासूम का दिसत नाही? जागेपणी सुद्धा असा मासूम दिसला असता तर किती बरं झालं असतं ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णव झोपण्याचा प्रयत्न करत असतो आणि ईश्वरीला भूक लागलेली असते. ती इथे मशरूम आता आगीमध्ये छान पद्धतीने भाजत बसलेली असते. तेवढ्यातच इथे आता अर्णवच्या चेहऱ्याजवळ मच्छर आता भिनभिनत असतात, त्याला चावत असतात. तेव्हा इकडे ईश्वरी त्या मच्छरांना पळवायला आता अर्णवच्या जवळ धावत पळत जाते. अर्णवच्या नाकावरती मच्छर बसलेलाच असतो. तेव्हा ईश्वरी त्या मच्छराला आता बाजूला करायला जाणार, तेवढ्यातच ती अर्णवच्या अगदी चेहऱ्याच्या जवळ पोचलेली असते. तेव्हा अर्णव डोळे उघडतो आणि म्हणतो, काय करतेस तू इथे, काय करतेस? हे बघ, मी कितीही इथे बेशुद्ध होऊन झोपलो असतो ना, तरीसुद्धा मी जागा असतो. माझे सगळे अवयव जागे असतात, कळलं ना तुला. तेव्हा मला बरोबर कळलं की तू इथे येऊन बसली असते, कळलं का. काय करतेस तू? इतका हँडसम मुलगा तू आधी कधी बघितला नव्हतास ना, म्हणून इथे येऊन बसली आहेस का तू?
तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, अरे देवा सर, तुम्हाला माझ्याबद्दल खूप गैरसमज आहेत, ते मला माहिती होतं. पण तुम्ही आणि हँडसम विचित्र आहात ना, ते तुम्हाला मला सांगायची गरज नाही आहे. मला बरोबर माहिती आहे तुम्ही हँडसम आहात की नाही. एवढं पण सर तुमच्याबद्दल चांगलं बोलू नका तुम्ही. त्यानंतरला इथे अर्णव म्हणत असतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी हँडसम नाही आहे का? अगं माझं नाव आहे ना, ते दिवाळी अंकामध्ये येतं, मॅगझिनमध्ये येतं, कळलं का तुला? इथं हँडसम इलिजिबल बॅचलर म्हणून माझं नाव त्या अंकामध्ये येतं, कळलं तुला? पण तू जेव्हा ते मॅगझिन किंवा दिवाळी अंक वाचशील तेव्हा तुला कळेल ना, माझं नाव हँडसम आणि त्याचबरोबर इलिजिबल बॅचलर बिझनेसमन म्हणून माझं नाव येत असतं. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते की अरे देवा, हो का? नाही, त्या लोकांना गैरसमज असेल सर की तुम्ही इथे खूपच जास्त हँडसम आहात की विचित्र आहात त्याबद्दल, पण मला कुणीही सांगायची गरज नाही आहे आणि पुस्तक वाचायची तर मला मुळीच गरज नाही आहे, कारण मला डोळे आहेत. मला कळतं कोण कसं आहे आणि कोण किती विचित्र आहे. तुम्ही हँडसम आहात की नाही ते मला पण बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मग तुला काय वाटतं मी हँडसम नाही आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर जाऊ दे ना, ते मला त्याबद्दल काही बोलायचंच नाही आहे, कारण आधीच तुमचे माझ्याबद्दल खूप गैरसमज आहेत आणि ते अजून होऊ नयेत म्हणून मी काही बोलतच नाही आहे. धरा सर, खा, मशरूम खा आता. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, मशरूम? हे तू काही खातेस का? तुला माहिती नाही आहे का, जंगलामध्ये कधी कधी विषारी मशरूमसुद्धा सापडतात. चांगले कुठले वाईट कुठले हे आपल्याला कळायला पाहिजे. तुला जर हे विषारी मशरूम सापडले असतील तर खाऊन काही मरायचं आहे का? तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, सर हे मशरूम चांगले आहेत, तुम्ही खाऊन तर बघा ना. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, नको नको, मला अजिबात नको आहे. हे जर विषारी असतील तर तूच खा. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर थांबा एक मिनिट, मी तुम्हाला खाऊन दाखवते. आणि ती त्यातलं एक मशरूम काढते आणि अर्णवला खाऊन दाखवते आणि म्हणते, हे बघा सर, मी तुम्हाला खाऊन दाखवला, आता मी मेली आहे का? अहो चांगलं लागते, मी सांगते ना, हे घ्या, त्यातलं एक मशरूम तुम्हाला घ्या. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, नको नको, मला मला खायला भीती वाटते, मला नको, माझा नाही विश्वास. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, सर खा म्हणून सांगितलं ना, तुम्हाला तुमच्या आजीची शपथ आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, का? आजीची शपथ का देतेस तू? हे बघ, तू कितीही आजीची शपथ दिलीस ना तरी पण मी हे खाणार नाही आहे, कळलं ना तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, नाही खायचं ना, नका खाऊ, मी तर खाणार आहे. अहो, तुम्हाला आता इथे जीव वाचवणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला आता हे विषारी आहे की नाही विषारी आहे याच्यावरनं बोलणं महत्त्वाचं वाटतं आहे? आता जर आपल्याला रानात थांबायचं आहे तर भूक लागली तर खायला नको का? तेव्हा तो म्हणतो, बरं बरं ठीक आहे, दे मला. कारण ईश्वरी आता जात असते तेवढाच तो म्हणतो की दे मला, दे. कारण ईश्वरी आता उठून जात असते प्रेक्षकांनो. ती म्हणते, नाही खायचं ना तर नका खाऊ, हे घ्या, खायचं असेल तर खा, आता का मागताय पण? नको नको म्हणत होता ना. तेव्हा अर्णव म्हणतो, तू आजीची शपथ दिलीस ना मला, तिला जर उगाच कळलं ना तर तिला वाईट वाटेल, म्हणून मी एक खातोय, कळलं तुला? तेव्हा ती म्हणते, घ्या सर, खा. तेव्हा अर्णव आपले हात बघतो आणि म्हणतो, पण मी तर हात पण धुतलेले नाही आहेत, किती घाण झालेत हात बघ. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही पण ना. आणि इथे ईश्वरी आता खूपच जास्त माणुसकी दाखवत आता मशरूम आपल्या हाताने अर्णवला भरवायला जाते. ती म्हणते, घ्या सर, खा, माझे आज स्वच्छ आहेत, धुतलेत मी पाण्याने. तेव्हा इकडे ती मशरूम काढते आणि अर्णवला आता भरवत असते. ती म्हणते, घ्या सर, खा. तेव्हा इकडे आता अर्णवसुद्धा ईश्वरीच्या हातून खायला सुरुवात करतो. तेव्हा राकेश लांबूनच त्या दोघांना एकत्र बघत असतो. तर इथे ईश्वरी एवढ्या जवळ बसून अर्णवला भरवते. ही गोष्ट आता राकेशच्या काही पचनी पडत नाही. तो म्हणत असतो की ईश्वरी, तू अर्णवच्या एवढ्या जवळ, अर्णव माझी ईश्वरी, माझी जिलेबी, तुझ्या एवढी जवळ बसले, तुम्हाला एकत्र एवढं बघून मला काही इथे आनंद होत नाही आहे, मला तर खूप जास्त राग येतो आहे. आणि त्या रागाचे परिणाम आता काय होतील ना ते बघच तू. त्याचे परिणाम तुला आता भोगावे तर लागणारच, याची शिक्षा तुला भोगावी लागणार आहे, मी तुला माफ करणार नाही. तेव्हा इकडे ईश्वरी भरवत असते आणि अर्णव खात असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला मशरूम खायचं आहे, माझं बोट नाही, कळलं ना तुम्हाला, तुम्ही माझं बोट चावताय.
त्यानंतरला इथे अर्णव आता ईश्वरीकडे बघतो आणि पुन्हा तिच्या हातातून खायला सुरुवात करतो। तेव्हा इकडे राकेशला खूपच जास्त राग येतो। राकेश म्हणत असतो की ईश्वरी फक्त माझी आहे आणि तिच्याजवळ जाण्याची मी कधीपासून वाट बघतोय, पण आता नाही, आता मी अजिबात थांबणार नाही आहे। आणि अर्णव, त्यासाठी आता तुलासुद्धा शिक्षा ही भोगावीच लागणार आहे आणि माझ्या जिलेबीला माझ्यापासून कुणीही दूर करू शकणार नाही आहे। तिला मिळवण्यासाठी आत्तापर्यंत मी काय काय नाही केलं आहे। तुझ्या जागी मी असतो ना, तर मी कधीच मला जे हवं आहे ते करून मोकळा झालो असतो, कळलं का तुला? तेव्हा इकडे आता राकेशनं ठरवलेलं असतं, काही झालं तरीसुद्धा आज ईश्वरीला माझी होण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही आहे आणि जर अर्णवमध्ये येण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी तुला सोडणारसुद्धा नाही आहे, त्याची शिक्षा तुला मिळणारच, असं इथे आता राकेश म्हणत असतो। राकेशला आता काही करून ईश्वरीला मिळवायचं असतं आणि त्यासाठीच तो त्या ठिकाणी आलेला असतो। पण इथे प्रेक्षकांनो, आता देवी आईला इथे आता सगळेजण साकडं घालत असतात, देवी आईच्या पाया पडत असतात। तेव्हा इथे आजी म्हणत असते, देवी आई, अगं किती मोठं संकट आलं आहे गं, आता हे संकट दूर कर, ईश्वरी आणि अर्णव दोघेही सुखरूप घरी येऊ देत। इथे आता नम्रता म्हणत असते की देवी आई, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू इशू आणि अर्णव सर यांना काहीसुद्धा होऊ देणार नाही आहेस, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती, पण ते लवकरात लवकर सुखरूप आता घरी येऊ दे, असं ती म्हणत असते। सगळेजण इथे आता अंजलीसुद्धा म्हणत असते की देवी आई, अर्णव आणि ईश्वरी ज्या पण संकटामध्ये असतील ते दोघेजण त्या संकटातून बाहेर पडू दे आणि सुखरूप ते दोघेजण घरी येऊ दे, आम्ही त्यांची आतुरतेने वाट बघतोय। तेव्हा इकडे आता तिघी जणी देवाजवळ फक्त अर्णव आणि ईश्वरी यांच्याबद्दलच बोलत असतात। त्यांनी सुखरूप घरी आलं पाहिजे याबद्दलच बोलत असताना त्यांचं बोलणं आता वल्लरीने ऐकलेलं असतं। वल्लरी म्हणत असते, तुम्ही कितीही देवाजवळ हात जोडा, प्रार्थना करा, पण आता ती लावण्य आहे ना, ती लवकरच लग्न करून या घरामध्ये येणार आहे आणि मग ती या घरामध्ये आली की सगळी प्रॉपर्टी माझी होणार आहे, अशी तर आमची डील तर झालेली आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता लगेचच अर्णव घाईघाईने जायला निघालेला असतो। तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, अहो एवढ्या मोठ्या जंगलात आपण कुठे जाणार आहोत सांगा बरं तुम्ही, मला तर खूप जास्त भीती वाटते। हे बघा, मला असं वाटतंय की आपण थोडा वेळ आहे ना इथेच थांबलं पाहिजे, आपण आताच नको जायला, एवढ्या रात्री आपण कुठे फिरायचं या जंगलामध्ये, हे बघा प्राणी वगैरे असतील, तेव्हा आपण तिथेच थांबलो असतो ना, सकाळ होताच आपण निघालो असतो। तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, हे बघ तू गप्प बसा, एक आता तोंडातून शब्दसुद्धा काढू नकोस, जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलेस ना, फक्त प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम्स घेऊन आलेस, कळलं तुला, तुझ्यामुळे माझ्या लाईफमध्ये फक्त प्रॉब्लेम्स आलेले आहेत। असं बोलत असताना राकेश मागून येतो आणि जोरात अर्णवच्या डोक्यात मारतो। तेव्हा इकडे अर्णवच्या डोक्यात जोरात लागल्यामुळे तो आता कळवळतो आणि जमिनीवरती कोसळतो। तेव्हा इकडे आता ईश्वरी अर्णवच्या जवळ बसते आणि त्याला म्हणत असते की सर, लागलं का तुम्हाला, सर प्लीज उठा ना, सर लागलं का तुम्हाला जोरात? तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, जेव्हा ईश्वरी अर्णवला काळजीनेच विचारत असते, तेव्हा इथे राकेश सगळ्यात आधी तर ईश्वरीची इथे आता ओढणी पकडतो आणि तिला जोरात फिरवतो। तेव्हा इथे ईश्वरी खूपच जास्त घाबरते आणि ती म्हणते, कोण आहात तुम्ही, सोडा मला, सोडा। तरीसुद्धा इथे आता राकेश तिला काही सोडायला मागत नसतो, ती ओढणी जोरात आपल्या जवळ खेचतो आणि इथे ईश्वरीला आपल्या जवळ आणतो। पण ईश्वरी त्याच्या डोळ्यांमध्ये बघून त्याला ओळखत नाही, कारण त्याचे डोळे घारे नसतात, त्याचे डोळे आता काळे झालेले असतात, कारण त्याने काळ्या रंगाच्या लेन्स डोळ्यामध्ये टाकलेले असतात। तेव्हा इथे ईश्वरी त्याला काही ओळखत नाही, पण इथे आता ईश्वरीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न मात्र इथे आता राकेश करत असतो। राकेश तिला जमिनीवरती पाडतो आणि तिच्यावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न करत असतो, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सोडा मला, सोडा, कोण आहात तुम्ही, सोडा मला। आणि तेवढ्यातच इथे अर्णव आता कसाबसा उठतो आणि लगेचच तो इथे राकेशला बाजूला करतं आणि नुसतं राकेशला बाजूला करत नाही, तर त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढण्यासाठी तो इथे आता हात पुढे करतो। तेव्हा इथे त्याच्या डोळ्यामध्ये जो लेन्स असतो काळ्या रंगाचा, तो सुद्धा निघालेला असतो। जर इकडे त्याचा डोळा कोणी बघितलं असतं तर ईश्वर आणि त्याचबरोबर अर्णव दोघांनीही ओळखलं असतं की हा राकेश आहे म्हणून।
त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता माणसं आलेली असतात आणि ती माणसं असतात ती म्हणजे लावण्याची. लावण्याने तिची माणसं पाठवलेली असतात आणि ती म्हणालेली असते की काही झालं तरीसुद्धा गडबड नाही झाली पाहिजे. मला काही करून अर्णव सकाळी घरी हवं आहे आणि ती ईश्वरी देसाई हिचं काम व्हायला हवं आहे. ती रानामध्येच हरवली पाहिजे. तिला तिथेच बेशुद्ध करून टाकून द्या. तिला सुखरूपरित्या घरी घेऊन येऊ नका. फक्त मला अर्णव घरी हवा आहे असं सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता अर्णव राकेशला मारत असतो. त्याच्या चेहऱ्याला आता तो पूर्णपणे बघणारच असतो. तेवढ्यातच इकडे आता जी लोकं तिथे आलेली असतात ती अर्णवच्या चेहऱ्यावरती बॅटरी मारतात. त्याच्यामुळे उजेडामुळे त्याला काही आता दिसत नसतं. तेव्हा राकेश त्याच्या पोटामध्ये आता कोणी मारतो आणि तो लगेचच तिथून पळून जातो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ती गुंड लोकं आता उजेडामध्ये आलेले असतात आणि ते जेव्हा अर्णव आणि ईश्वरी यांच्या समोर येतात तेव्हा अर्णवने मात्र त्यांना ओळखलेलं असतं. अर्णव म्हणत असतो की तुम्ही तर तीच माणसं आहात ना ज्यांनी हिला किडनॅप केलं होतं, बरोबर की नाही? तेव्हा त्या माणसाने ईश्वरीला किडनॅप करून तिला बेशुद्ध करून जेव्हा टेम्पोमध्ये टाकलेलं असतं तेव्हा टेम्पोमध्ये टाकत असताना ऑफिसच्या खिडकीमधून अर्णवने त्या सगळ्यांना बघितलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, तुम्ही तीच माणसं आहात ना ज्यांनी ईश्वरीला किडनॅप केले, बरोबर की नाही? तुम्ही तीच माणसं आहात. सांगा मग इथे काय करताय? तेव्हा इकडे त्या माणसांना आता राग येतो, कारण का अर्णवने त्यांना ओळखलेलं असतं. तरीसुद्धा लावण्याने त्यांना पैसे दिलेले असतात म्हणून ते लोक अर्णवला काहीच करत नाही. ते लोक आता त्याच्या बाजूने ईश्वरीपर्यंत जात असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, 1 मिनिट, पुढे अजिबात जायचं नाही, आताच सांगतोय. तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न कुणीच करायचा नाही. काय दुश्मनी आहे तिच्याबरोबर तुमची? त्यानंतरला ते गुंड लोक त्याच्यावरती अटॅक करतात. त्याला पुन्हा बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इथे अर्णव मात्र आता अजिबात ऐकत नाही. तेव्हा मागून वार झालेला असतो. त्यामुळे अर्णव फसलेला असतो. पण आता जेव्हा समोर सगळेजण येतात तेव्हा अर्णव सगळ्यांना बेदम मारतो. त्या सर्व गुंडांना हवं तेवढं मारतो. तर इकडे अर्णवने एका बाजूने ईश्वरीचा हात पकडलेला असतो. तो म्हणत असतो की अजिबात तिच्यासमोरही कुणी जाणार नाही. आता तुम्हाला आधी माझ्याशी लढावं लागेल. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने त्या सगळ्यांची अगदी बेदम धुलाई केलेली असते. त्यांना हवं तेवढं मारलेलं असतं आणि त्यामुळे इथे ईश्वरी आता खूपच जास्त घाबरलेले असते, कारण ते लोक पुन्हा एकदा अर्णवला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतात. रुमालाला औषध घेऊन ते आता अर्णवच्या तोंडाला लावण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांना अर्णवला आता बेशुद्ध करून घेऊन जायचं असतं आणि त्याचबरोबर इथे ईश्वरीला सुद्धा बेशुद्ध करून जंगलामध्येच ठेवायचं असतं. असा त्यांचा प्लॅन असतो प्रेक्षकांनो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अर्णव आता गुंड लोकांना म्हणतो, तुम्हाला जर तिच्या जवळ जायचं असेल ना तर आधी तुम्हाला माझ्याशी लढावं लागेल, कळलं का? मी असताना तुम्ही तिला हातसुद्धा लावू शकत नाही. तेव्हा इकडे एकटा अर्णव आता तिघांबरोबर लढत असतो. तिघा गुंडांना आता तो इथे चांगलं मातीमोल करतो. त्यांना हवं तेवढं झोडतो, त्यांना मारतो. तेव्हा इथे ईश्वरीला खूपच जास्त छान वाटतं. त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघेजण रस्त्यावरती आलेले असतात. त्यांना एक टेम्पो मिळतो. तेव्हा इथे ईश्वरी टेम्पोमध्ये चढलेली असते आणि तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला हात देते आणि म्हणते, या सर या, आतमध्ये या. तेव्हा अर्णव म्हणतो, तू मागे जा, मागे जाऊन बस. आणि तो स्वतः एकटाच आता टेम्पोमध्ये चढतो. आणि जेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण टेम्पोमध्ये चढत असतात, ते दोघेजण निघून जात असतात, तेव्हा राकेश एका झाडाच्या मागे उभा राहून त्या दोघांना आता एकत्र बघत असतो. आणि त्यांना दोघांना बघून राकेशला खूपच जास्त आता राग आलेला असतो.